श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. सोलापुरातील नामवंत उद्योगपती, ज्येष्ठ समाजसेवक तथा सर्वांचा तारणहार सुधीरजी खरटमल यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय व सर्वधर्मीय सोलापूरकरांच्या वतीनं गुणगौरव करण्यात आला. अनेक मान्यवरांनी सुधीरजी खरटमल यांचा जोडबसवना चौकातील सुधीर गॅस एजन्सीचे कार्यालयास केक कापून शाल, श्रीफळ, पुष्पमाला देऊन मानाचा फेटा बांधून सत्कार केला. ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं सारा आसमंत दुमदुमून गेला होता. समाजातील अनेक व्यक्तींना खरटमल यांनी सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात दिलाय. त्यांनी शेकडो गोरगरिबांचे संसार थाटले असून तसेच अगणित कार्यकर्ते घडवलेले आहेत. हा त्यांचा नैसर्गिक हातखंडाच म्हणावा लागेल. सुधीरजी खरटमल यांच्या मानवतावादी कार्यामुळे ते खऱ्या अर्थानं सर्वांचे तारणहार बनलेत. त्यांनी आपल्या जीवनात प्रामाणिकपणा, एकनिष्ठा जोपासली. त्यांनी राजकारणापेक्षा समाजसेवेला वाहून घेतलंय. आजपर्यंत सुधीरजी खरटमल यांनी सर्वधर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेची भावना समाजात रुजवली. अनेक राजकीय पक्षातील नेते मंडळी, विविध संस्था, संघटना यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांचं सलोख्याचं नातेसंबंध जुळलेले आहेत. त्यांच्या दरबारात जाणारा व्यक्ती कधीच रिकाम्या हाताने परत येत नाही. सर्व प्रकारची मदत देण्यात त्यांची जीवनशैली असल्यानं ते सोलापूरकरांचे तारणहार बनले. टोचतील हजारो काटे, तुम्ही त्यांच्याही आरपार व्हा. कळेल सर्वांना धमक तुमची, विजयाला तुम्ही षटकार व्हा. या उक्तीप्रमाणे नामवंत उद्योगपती, ज्येष्ठ समाजसेवक तथा सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेले माननीय सुधीरजी खरटमल यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना वाढदिवसानिमित्त माजी महापौर महेश कोटे, माजी महापौर नलिनी चंदेले, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे, अजित पवार गट राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी, माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, माजी नगरसेवक दत्तू बंदपट्टे, एमके फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे, ॲडव्होकेट चंद्रकांत नाईकवाडी, माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे, नरसिंग कोळी, अंबादास करुगळे, किसन मेकाले, अक्षय वागसे, सरफराज शेख, यशवंत ढेपे, शकील मौलवी, सुमन जाधव, हेमा चिंचोळकर, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, शक्ती कटकधोण, सूर्यकांत शेरखाने, सुरेश कुंभार, सुनील इंगळे, राहुल बोळकटे, एमडी बिराजदार, प्रवीण वाडे, व्हीडी गायकवाड आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. सोलापूर शहरातल्या सर्व कार्यकर्ते, जनता जी माझ्यावर प्रेम करते, मला स्वतः आश्चर्य वाटतं की हे कायच गोंधळ असता कळत नाही. मात्र 24 जानेवारी रोजी माझा वाढदिवस असतो हे हळूहळू लोकांना कळायला लागतं आणि मग एकाला दुसरा तिसरा कार्यकर्ता येत असतो, जात असतो बाहेरकडे. गेली अनेक दिवस हे असे माझे वाढदिवस साजरे केले जातात आणि गल्लीबातला कार्यकर्ता हा येऊन एखादा हार घालणार आणि शुभेच्छा देणं तो स्वतःला कर्तव्य समजतो. तर मला त्यांचे माझ्या उपकार असं मला वाटतं. कारण काय ही जी भावना असते ते वेल विशेष असतात माझी. अशा या सगळ्या वेल विशेषला मला धन्यवाद द्यावं लागतील. सोलापूर शहरातल्या गल्लीबातला कार्यकर्ता काल दिवसभर जवळजवळ मी 9:30-10ला उभा होतो आणि रात्री 10:30 वाजता माझा कार्यक्रम संपला असं मला वाटलं. म्हणजे 12 तास मला या लोकांनी असं उभं राहून जे शुभेच्छा दिला त्याचं मी त्यांचे सोलापूरकरांचे आभारी आहे. ज्या लोकांनी मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर सगळ्यांचा आभार मानतो. गेल्या वर्षी बऱ्याचशा लोकांनी काही नवीन उपक्रम राबवले केले, कार्यकर्त्यांनी पूजापाठ केली. आज याही वर्षी बरेचसे मारुती मंदिरला वगैरे दर्शनाला घेऊन गेले. या सगळ्या लोकांचा मी आभार मानतो. कारण काय आहे की मी एक सरळ मार्गी कार्यकर्ता आहे आणि मला आडवं काही करता येत नाही. मी सरळ जाणार कार्यकर्ता असल्यामुळे सरळ कार्यकर्त्याला चांगलं मनोगत त्यांना देणं, चांगलं काही ज्ञान देणं किंवा त्यांना चांगले मार्ग दाखवणं एवढंच मला समजतं आहे. आणि त्याचा हा एक आहे की कार्यकर्ता कधी कधी भरकटलेला असतो तर सांभाळून घेणं, जवळ करणं हे आमचं काम आहे. आणि त्यातून ह्या वारशानिमित्त जे येतात कार्यकर्ते त्याची भावना बघून मला पण तीव्र हे झालं. त्यामुळे मी पण माझं अंग कितीतरी दुखत असलं तर मी अगदी शेवटच्या कार्यकर्त्याला भेटलो. जाताना रस्त्यामध्ये सुद्धा मला ज्या लोकांनी माझी गाडी अडवून मला शुभेच्छा दिल्या त्यांना पण धन्यवाद. ते शेवटच्या मुमेंटपर्यंत आत्ता ह्या मुमेंटपर्यंत शेवट त्यांचेही धन्यवाद आणि असंच त्यांचे शुभेच्छा असाव्यात अशी त्यांनी प्रार्थना करतो. हरिभक्तपरायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे
अखिल आंध्र साधू परिषदेचं 58वी महासभा सोमवार दिनांक 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम, सकाळी गीता पारायण, होम हवन, पूजा, भगवद्गीता पठण, हरिपाठ, चक्रभजन, सत्संग व महाप्रसाद होणार आहे. दिनांक 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे. या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी, श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील. आपले विनीत श्री मार्कंडेय जनजागृती संघ, संपर्क किशोर व्यंकटगिरी 9552 2186 41.